नमस्कार. लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये धूमधडाक्यात साजरी झाली. नुसतं धूमधडाक्यात नाही तर जल्लोषात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी झाली आणि जणू काही मोठा कुठला एक आनंदाचा सोहळा त्या दिवशी पार पडला. यावर्षी गावखेड्यापासून शहरापासून ते संपूर्ण देशामध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. अगदी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत देशामध्ये त्या दिवसामध्ये निळं वातावरण झालं होतं. सगळीकडे निळे झेंडे, संपूर्ण अगदी गल्ली गल्लीमध्ये रस्त्यावर निळे झेंडे लावले होते. मोठ्या मोठ्या मिरवणुका काढल्या होत्या. डीजे, ढोल, ताशे या प्रकारे वातावरण, ह्या सगळ्यांनी वातावरण अगदी दुमदुमून गेलं होतं. आणि यावर्षी तर काही वेगळंच पाहायला मिळालं. आपण घरात बसून सोशल मीडियाद्वारे आपल्याला सगळ्या बातम्या घरात बसून पाहायला भेटतात. तर जयंतीच्या आदल्या रात्री किंवा जयंतीच्या 2 दिवस आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे मोठे बॅनर उभे करून त्याचं अनावरण केलं. आणि अनावरण झाल्याच्या नंतर अगदी मंत्रमुग्ध होऊन पब्लिक रोडवर नाचत होती. आणि या सगळ्या गोष्टी रात्री घडत होत्या आणि हे सगळं आपण घरात बसून पाहत होतो. खूप आनंद वाटला, खूप म्हणजे खूप आनंद वाटला. प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये काही ना काही बदल होतच असतो आणि यावर्षी तर खूप आगळं वेगळं पाहायला मिळालं. अनेक सेलिब्रिटींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टेटस ठेवले. मोठ्या मोठ्या नेते मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. काही लोक तर अगदी मिरवणुकीमध्ये सहभागी देखील झाले. या सगळ्यावरनं एक गोष्ट लक्षात घ्यावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका समाजासाठी काम केलं नाही तर त्यांनी संपूर्ण देशासाठी काम केलेलं आहे. हे लोकांना आता पटलंय आणि लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे. दुसरी एक अगदी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की ह्या वर्षी मिरवणुकीमध्ये सगळीकडे, अगदी मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की गावखेड्यापासून ते शहरापर्यंत महिलांचा सहभाग जास्त जाणवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची एक अशी नियमावली आहे. सकाळपासून जे कार्यक्रम असतात ते रात्रीपर्यंत, त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळीकडे महिलांचा सहभाग जास्त जाणवला. अनेक महिला, तरुणी वेगवेगळ्या साजेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला साजेल अशा वेशभूषा करून, निळे झेंडे हातात घेऊन, संविधानाच्या प्रत हातात घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये महिलांना समाजामध्ये स्थान नव्हतं. महिला स्वतःचं मत मांडू शकत नव्हता. महिला स्वतःचा निर्णय घेऊ शकत नव्हता. महिलांना काही अधिकार नव्हता किंवा समाजामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक नव्हती. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा विचार केला होता. खरंच म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 15 हे संविधानामध्ये लिहून ठेवलं. आर्टिकल 15 म्हणजे समानतेची वागणूक हे. आणि आज आपण महिलांच्या समानतेविषयी, महिलांच्या स्वातंत्र्याविषयी बोलतो, पण तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पाया घालून ठेवला होता. डॉक्टर BR आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज. जय भीम.